महाविकास आघाडीच्या वतीने आनंदराव मनगुंडे यांचा अर्ज आम्ही भरलेला आहे आणि मला खात्री आहे की इस्लामपूर जे आता नव्या नावाने उरण-ईश्वरपूर म्हणून ओळखलं जातं, त्या उरण-ईश्वरपूरमध्ये प्रचंड मोठ्या बहुमताने आमचा हा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार. त्याच्या अगोदर बऱ्याच विकास कामं झालेली होती, पण विरोधकांचा आरोप आहे की भुयारी गट असेल, पाण्याचा प्रश्न असेल, डेंग्यूची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. गेली 5 वर्ष सत्ता होती आणि 4 वर्ष प्रशासकीय होतं, त्यांची कामं झाली असं वाटतं. अर्थात अनेक प्रश्न मागच्या 8 वर्षाच्या 9 वर्षाच्या कालखंडात त्यांच्यामुळे निर्माण झाले. मागच्या 9 वर्षात जे प्रश्न निर्माण झाले, लोकांच्या सामान्य नागरिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष झालंच, पण हे शहर बकास करण्याचा प्रयत्न यांच्या नाकर्तेपणामुळे या शहरात झाला. आणि मागच्या विशेषतः 3 वर्षाच्या कालखंडात विशेषतः 2-2.5 वर्ष आणि आत्ताचा 1 वर्ष, 3 वर्षाच्या कालखंडात तर या शहरात काही नवीन काही येऊच शकलं नाही आणि या शहरामध्ये अधोगती झाली 9 वर्षात. उद्यानं बकास झाली, पाणी पुरवठ्याच्या योजनेचा बोजवारा उडाला, मी मंजूर केलेली भुयारी गटारी योजना यांना पूर्ण करता आली नाही, रस्त्याची वाहतूक झाली. सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे आता सध्या आमच्या समोर उभे आहेत त्यांच्याकडून काहीच झालं नाही शहर हातात असताना. आणि म्हणून या विरोधी हे शहर पुन्हा महाराष्ट्रातलं एक सुंदर आणि उत्तम शहर करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. आमच्या या प्रयत्नात भारतीय जनता पक्षामधून बाहेर आलेले आणि आमच्या पक्षात सहभागी झालेले महेश पाटील पण आमच्यावर आहेत, विजय कुंभार आहेत, LN शहा आहेत, असे अनेक लोक भारतीय जनता पक्षाच्या कामाला कंटाळून आमच्या पक्षात या शहराच्या कामासाठी आलेले आहेत.